नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम धन धान्य योजना ही आता 100 जिल्ह्यात जूनपासून राबवण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची तयारी जोरदार सुरू आहे. पी एम धन धान्य योजनेतून देशातील कमीत उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात केलेली आहे. तर या योजनेतून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी कोणकोणते जिल्हे, कोणकोणती काय सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. तर पंतप्रधान धनधान्य योजना देशात जून महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेवर केंद्रीय कृषी मंत्रालय तपशिलावर चर्चा सध्या करत असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पीएम धनधान्य योजनेतून देशातील कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करण्याची देखील घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या अर्थसंकल्पात केलेली आहे. तर या योजनेतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तर या योजनेतून 100 जिल्ह्यावर लक्ष देण्यात येईल. या योजनेचा 1.6 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच सरकार या जिल्ह्यातील उत्पादन क्षमता, कर्ज सुलभता, सिंचन आणि पीक व्यवस्थापनाचं नियोजन देखील करत आहे. तर पीएम धनधान्य योजनेतून उत्पादन क्षमता, सिंचन, कर्ज पुरवठा आणि पीक व्यवस्थापनावर भर देण्यात येईल. या योजनेतून सिंचनाची सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना बोरवेल, सौरपंप, सूक्ष्म सिंचन, वीज पुरवठा यासारख्या सर्व सेवा कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यात एकत्र करून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहे. परंतु अद्याप यामध्ये कोणत्याही जिल्ह्यांचा समावेश देखील करण्यात आलेला नाही. अजून त्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही आहे. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे उपकरणं देण्यासाठी त्या ठिकाणी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व बाबी दर्जेदार असाव्यात, जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि यावर केंद्र सरकारचा भर देखील जास्त प्रमाण आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समिती काम करत आहे. या समितीने पिकांची आणि पशुधनाची उत्पादन क्षमता सुधारणा आणि उत्पादन खर्चाची बचत, संसाधनाचा कार्यक्षम वापर, पिकांच्या उत्पादकतेत वाढ, किफायतशीर पिकांचं विविधीकरण, शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर आणि शेती व्यवसायातून बिगर शेती व्यवसायात होणारं संक्रमण या 7 टप्प्यावर काम करण्याची गरज समितीने अधोरेखित केलेली आहे. या ठिकाणी त्या पद्धतीचं काम सरकारचं चालू आहे. तर दरम्यान केंद्र सरकारच्या धोरण लकव्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर मिळत नाही. तसेच पायाभूत सुविधांसह शेती पूरक धोरणाची अंमलबजावणी सरकारला करावी लागेल, असं जाणकार त्या ठिकाणी सांगत आहे. अशी माहिती समोर येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही योजना कशी वाटली? या योजनेचा नक्कीच लाभ होईल का नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.